तर 55 रेड्यांचा बळी देऊन सरकार स्थापन झाल्याची टीका खासदार संजय राऊतांनी केली आहे। बकरी ईद निमित्त कुर्बानीला विरोध करण्यावरून राऊतांनी निशाणा साधला। राऊतांच्या टीकेला भाजप नेते नवनाथ बन आणि शिवसेना नेते संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिले। महाराष्ट्रातलं सरकारच बळी देऊन आलेलं आहे। महाराष्ट्राचं सरकार देवळात बळी देऊन आलेलं आहे, हे माहिती आहे का तुम्हाला? 55 रेडे कामाख्य देवीच्या मंदिरात कापले गेले, ही कुर्बानीच आहे ना। त्या कुर्बानीवर सुद्धा आपण आक्षेप घेतला पाहिजे। आमचा आक्षेप आहे या अंधश्रद्धेला। 55 रेडे कापून जे सरकार सत्तेत आलेलं आहे ते दुसऱ्यांच्या कुर्बानीला विरोध करत आहे, हा मानसिक गोंधळ आहे। उभाटा गटाचा बळी देऊन हे सरकार आलेलं आहे। जनतेनं उभाटा गटाचा बळी घेतलाय। जनतेनं मतांच्या रूपाची सुरी ही उभाटा गटावर चालवली, संजय राऊत तुमच्या पक्षावर चालवली आणि मत न देता तुम्हाला सांगितले की तुमची अवकात नाही आहे महाराष्ट्र चालवण्याची। तुम्हाला आमदार तुम्ही जवळपास 90च्या पेक्षा जास्त जागा विधानसभेला लढल्या, फक्त 20 आमदार निवडून दिले। तुमच्या 70 आमदारांचं मत न देता बळी घेण्याचं काम महाराष्ट्रातल्या जनतेनं केलंय। आणि त्यांनी सरकार स्थापन करण्यासाठी रेडे कापले। तुम्ही रेड्यापेक्षा दुसरं काय असेल ते कापा, कुणाला कापायचं तर तुम्ही ठरवा। दुसऱ्यांनी काय केलं त्याच्यामध्ये डोकून पाहण्यापेक्षा स्वतःच्या कर्तृत्वाकडे डोकून पाहना एकदा। तुमच्या असलेल्या कर्तव्य काय त्याला म्हणता येईल गुणवत्तेमुळे हे सरकार गेलं। उद्या जरी निवडणुका लागल्या ना तरी हे म्हणायला मोकळे होतील, आता उद्धव ठाकरेंचा चेहरा घेऊन आम्ही निवडणुका लढणार, हे त्याचे ठरलेले वाक्य। यांना आता पक्षाशी काही देणं घेणं नाही, पक्ष संपवण्याची खंत नाही आणि कार्यकर्त्याला सांभाळण्याची त्यांच्यात दानत सुद्धा नाही।